आज आपण बघणार आहोत HSRP नंबर प्लेट कशी बुक करावी। तर चला, सर्वात प्रथम आपल्याला RCची आवश्यकता आहे। तर व्हेकल ओनरचा RC आणि मोबाईल नंबर या दोन्हींची आवश्यकता आहे। तर चला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण गुगल क्रोमवरती महाराष्ट्र HSRP FTA ऑनलाईन HSRP FTA असं सर्च करायचं। येणाऱ्या पहिल्या वेबसाईटवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्या लोकेशननुसार आपण आपल्या व्हेकल नंबरनुसार आपले लोकेशन सिलेक्ट करायची आणि त्यानंतर आपण सर्वात प्रथम येणाऱ्या पहिल्या बॉक्सवरती ब्लू कलरच्या बॉक्सवरती ऑर्डर नाव म्हणून असं क्लिक करायचं आहे। त्यानंतर व्हेकल रजिस्ट्रेशन स्टेट कोणतं आहे, आपलं महाराष्ट्र आहे ते टाकायचं। फिटमेंट लोकेशन म्हणजे जिथं आपण फिटिंग करून घेणार आहोत आपल्या आसपासचं लोकेशन फिटमेंट लोकेशन टाकायचं। त्यानंतर HSRP ऑर्डर टाईप आणि HSRP ऑर्डर टाईप कंप्लीट HSRP किट फॉर ओल्ड व्हेकल्स, पिन कोड ऑफ ओनर रजिस्टर स्टेट, त्यानंतर व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे। व्हेकल क्लास चेसिक नंबर जो लास्ट 5 डिजिट आहे तो टाकायचा आहे। व्हेकल इंजिनचा नंबर टाकायचा आहे लास्ट 5 डिजिट आणि व्हेकल ओनर मोबाईल नंबर हा अगदी व्यवस्थितपणे पूर्ण करायचा आहे। त्यानंतर व्हेरीफाईड विथ वाहन असं क्लिक करायचं आहे। त्यानंतर नवीन पेज ओपन होईल। त्यानंतर आपली नियरेस्ट सिटी कोणती आहे ते सिलेक्ट करायचं आहे। तुमच्या आसपास जी नियरेस्ट सिटीचं तिथं दिलेलं असेल ते टाकून सिलेक्ट युअर नियरेस्ट डीलर ऑर HSRP सेंटर, आपल्या जवळील जे सेंटर आहे HSRP तिथं ऑप्शन येतील त्यापैकी कोणतंही एक सिलेक्ट करून आपल्याला पुढे जायचं आहे। त्यानंतर तुमच्या वेळेनुसार तुम्हाला अपॉइंटमेंट डेट सिलेक्ट करून अपॉइंटमेंटचा टाईम देखील तुमच्या वेळेनुसार सिलेक्ट करायचा आहे। तिथे आपल्याला विविध ऑप्शन बघायला मिळतात। त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करून आपण व्हेकल रजिस्ट्रेशन डेट ही बघावी। त्यानंतर सिलेक्ट व्हेकल टाईप, कोणत्या टाईपची व्हेकल आहे तुमची, मोटरसायकल, स्कूटर आणि अगदी वेगळ्या प्रकारे कोणती असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता। व्हेकलचा क्लास टाकायचा आहे। नंतर फ्युअल टाईप काय आहे, पेट्रोल डिझेल तो टाकायचा। त्यानंतर इंजिन टाईप दिलेला आहे, तुमच्या RCवरती अगदी सगळी माहिती ही दिलेली असेल ती तिथे व्यवस्थित बघून सिलेक्ट करायची आहे। रजिस्ट्रेशन व्हेकल ओनर नेम, ओनरचं नाव काय आहे जे RCवरती आहे ते अगदी व्यवस्थितपणे टाकायचं आहे आणि आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं। नंतर नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यावर ॲड्रेस लाईनवरमध्ये तुमचा संपूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे। ॲड्रेसच्या तिथं ॲड्रेस पूर्ण टाकल्यावरती तुमचं लँडमार्क किंवा तुमच्या सिटीचं नाव पूर्ण, तुमचा ईमेल ID देखील तुम्ही टाकू शकता। त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करून पुढच्या पेजवर जायचं आहे। तिथे तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही मागे टाकला आहे तो येईल, जो ओनरचा असेल रजिस्टर नंबर। त्यानंतर क्लिक हेअर टू रिक्वेस्ट OTP या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक OTP येईल जो नंबर रजिस्टर आहे त्यावरती आणि मग तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। तिथे तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल। जर वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेकलनुसार वेगवेगळ्या प्रकारचं पेमेंट असेल तर 2 व्हीलर असेल तर 500 पर्यंत तुम्हाला येईल पेमेंट, 4 व्हीलर असेल तर 800 पर्यंत येईल। अशा वेगवेगळ्या प्रकारचे पेमेंट येतील विथ GST। तर त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे। तुम्हाला तिथे QR कोड येईल, ज्या प्रकारे आपण सगळे UPI ने पेमेंट करतो स्कॅन करून, तशा प्रकारे देखील तुम्ही पेमेंट करू शकता। पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण पेज दिसेल आणि ती PDF तुम्ही डाउनलोड करून तुमच्या फ्युचरसाठी यूजसाठी ठेवू शकता, रेफरन्ससाठी। तर आणि यानंतर नंबर प्लेट जेव्हा तुम्हाला तुमच्या नियरेस्ट लोकेशन जे तुम्ही तिथं सिलेक्ट केलं होतं डीलरचं, तिथे आल्यानंतर तुम्हाला कॉल येईल त्यांच्याकडून आणि मग त्यानंतर तुम्ही तिथं जाऊन तुमची नंबर प्लेट जॉईन करून घेऊ शकता। धन्यवाद।